खाते जी चुनाव प्रचार में है। चेंबूर विधानसभा से घाटला गांव में है। आप घाटला गांव का ये मुक्ति नगर इलाका है। इस परिसर में आप चुनाव प्रचार में क्या कहेंगे, यहाँ के क्या क्या समस्या सामने आई? ये मुक्तीनगर आहे, काशीनाथ पाटीलवाडी। मोठी समस्या SRAची आहे। SRAचं काम झालं नाही, 10 वर्षात कुणी काम केलं नाही, त्यासाठी लोक परेशान आहेत। खूप मोठी गंदगी आणि खूप मोठा त्रास महिलांना होतो आहे। महिला खूप नाराज झालेल्या आहेत। 10 वर्षात SRAचं काम कुणी केलं नाही म्हणून लोक खूप नाराज आहेत। 10 वर्ष प्रकाश पातेकर निवडून आला पण एकही SRAचं काम केलं नाही असं नागरिक म्हणतात आणि खूप त्रास आहे लोकांना। ते मी निवडून आल्यानंतर आपण सर्वांना SRAमध्ये घेऊन जाऊ। काय सांगणार आहे? खाते साहेब आले, काय काय प्रॉब्लेम? खाते साहेब आमचे जुने म्हणजे पहिल्यापासून ते नगरसेवकापासून त्यांनी यांचं पहिलं पाऊल टाकलंय आणि आता 10 वर्षानंतर पण त्यांनी परत पाऊल केलंय, तर आमची सगळी आशा त्यांच्यावरच आहे आणि 100% ते निवडून येणार। साहेब बोलले की काही केलं नाही प्रकाश पातेकर। हो, अजिबात 10 वर्ष 11 वर्ष मानसिक त्रास, शारीरिक त्रास, सगळं गुंडांचा सर्वांचा त्रास आम्हाला भरपूर झालाय। इतका झालाय की आमच्या विवंचना आम्ही आमच्या मनातच दाबून ठेवल्या आणि तुकाराम खाते साहेब एवढे म्हणजे आमच्या एवढ्या जवळच्या संपर्कातले आहेत की आमच्या घरगुती वेदना पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू। आता असा एकही आमदार आमच्या आतापर्यंत म्हणजे बघण्यात नव्हता। पाण्याची सर्व समस्या आहे ना, पहिली जी पाण्याची समस्या कोणी सोडवली असेल तर तुकाराम खाते साहेब। आणि आता SRAचं पाऊल घेऊन त्यांनी सुरुवात पिढी घातलेली, पण काही जे विरोधक होते त्यांनी त्यांचं खूप म्हणजे हास्यास्पद खूप म्हणजे खूप काय त्यांच्याबद्दल 10 वर्षांमध्ये खूप त्यांचा म्हणजे मानहानी पण खूप केली, पण आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही, कारण आमचा माणूस आलाय आणि आमच्या त्यांच्याबद्दल खूप खात्री आणि खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही त्यांच्याबद्दल आशा 100% काम होणार म्हणजे होणार आणि नाही झालं तरी सर्व महिला सगळं बंधू नागरिकांना घेऊन आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर राहून करून घेऊ। कंबर कसून आम्ही आता SRAचं काम पूर्ण करणार म्हणजे करणार। आज गए 10 साल से एक काशीनाथ मुक्तिनगर में आज तक कोई आमदार आए और गए, खाली नाले गटर और बिल्डर से मिठाई खाए गए। 10 साल से बिल्डर का मिठाई खा रहे, लेकिन लोगों का आज तक काम किया नहीं है। इसके पहले भी हमारे नगर सेवक तुकाराम खाते थे, उन्होंने पानी, घर, नाला, गटर वो सब उन्होंने किया। ये उनका दोस्त समझ के हमको बोले भाई क्या मेरा दोस्त है, उनको चुना के लाके दिए 10 बार 2 बार, फिर भी उन्होंने हमारे लिए कुछ भी नहीं किया। इसके लिए हम लोग वापस खाते साहब को हमारे काशीनाथ मुक्तिनगर SRA के लिए जो उन्होंने किया था बोया हुआ बीच, आज उनके कारण हमारा आज SRA वापस उनको लाए हम लोग और उनके कारण ही वापस SRA होने वाला है। ये हम लोग की अपेक्षा है खाते साहब से बस। अहो 101% खाते साहेब ही नाहीत, कारण खाते साहेबांचं जे कार्य आहे ना अगोदरचं गेल्या 20 वर्षापासूनचं, म्हणजे वहिनी नगरसेवक होत्या, खाते साहेब नगरसेवक होते, त्याच्यामुळे त्यांना कामं त्यांची कशी करायची नाही त्यांच्याकडून शिकलं पाहिजे इतरांनी, पण त्या लोकांना जमलं नाही ते काम करायचं। खाते साहेब ज्या पद्धतीने काम करायचे ना, अहो घाटल्यामध्ये पाण्याची एवढी मोठी समस्या होती ना, की खाते साहेबांनी अहो ते MSOडीने हँडपंप होते, हँडपंप बायकांना तिथं हापशी मारून पाणी भरायच्या। आज घाटल्यामध्ये पाणी एवढं पाणी आहे ना, दिवस रात्र पाणी ही मेहरबानगी खाते साहेबांचे आणि त्याच्यामुळं त्यांना ही म्हणजे हा विजय देणं सोपं आहे। त्यांच्या कामाचं कार्य जे पहिलं ना कार्य, त्या कार्यामुळे ते 101% निवडून येणार, त्याबद्दल प्रश्नच नाही। खाते साहब ने जो काम किया ना आज तक कोई कर नहीं पाया, और खाते साहब जीत से आएगा फुल वोट से एकदम 100%, और मंत्री बनने वाला है ऐसा हमारा इंतजार हो रहा है और हमारा मन खा रहा है कि खाते साहब जो काम करता है उसका काम करने का भी तरीका अलग है और ये लोग का तरीका बराबर नहीं। 10 साल से उसने काम कुछ किया नहीं, खाली ये बोलता है टक्केवारी करो, ये करो और ये कमीशन खा रहे, ये ऐसा वो, ये इसका काम का कुछ नहीं है, इसने काम ही नहीं किया। इसके लिए अभी ये बोल रहा है। और खाते साहब 10 साल से हमारा गया दूसरा वार्ड में, तभी से हमारा काम नहीं हो पाया, और जो काम किया है उसने तो आज तक कोई भी MLA कर नहीं पाया और कारपोरेटर भी नहीं कर पाया। तुकाराम खाते घाटला गांव में चुनाव प्रचार में है। लोगों का यहाँ पे कंप्लेन है कि प्रकाश पातेकर ने काम नहीं किया, तुकाराम खाते चुनाव जीत कर आएंगे। और भी कई महिला है, क्या सांगणार आहे? चेंबूर विधानसभा क्रमांक 173 मधून जी शिवसेनेची महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत ना, तुकाराम रामकृष्ण खाते साहेब, जी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जी लाडकी बहीण योजना या राज्याला दिलेली आहे, त्याच्यामुळं हे पुन्हा एकदम वातावरण बदली झालेलं आहे। तेव्हा चेंबूर विधानसभेमध्ये पाठीमागे 2019मध्ये बी इथून शिवसेनेचाच उमेदवार विजय झालेला होता, पण त्या लोकप्रतिनिधीने आमदारांनी
इथल्या जे मतदार होते त्यांच्या मताचा अनादर करून दुसऱ्या पक्षाचं सरकार स्थापन करते. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये तुकाराम काते साहेब हेच विजयी होतील. कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांचा विजय हा पक्का आहे. यहाँ तुकाराम काते हां साहेब रामदासजी आठवले साहेब, मी या वार्डाचा वार्ड अध्यक्ष आहे आणि तुकाराम काते ह्या चेंबूर विधानसभेला जोरात आहे. प्रकाश फातर्डेकर यांनी काही 10 वर्षामध्ये कुठलंही काम केलं नाही, कुठल्याही लोकांना प्रश्न सोडवले नाही, म्हणून तुकाराम काते यांना जोरात ह्या चेंबूर विधानसभेची आणि लोकांची अशी आशा आहे तुकाराम कात्याकडे की ते चांगल्या घरामध्ये SRच्या पाठवतील म्हणून ह्या हिसाबाने लोक त्यांच्याकडे बघत आहेत. ते आजच विजय झालेत 100%. जहाँ तुकाराम काते चुनाव प्रचार में थे और यहाँ की जो स्थानीय लोगों ने उन्हें काफ़ी कंप्लेन किया है कि 10 साल प्रकाश पात्रे ने कुछ किया नहीं है और तुकाराम काते चुन कर आएंगे तो यहाँ पे काफ़ी विकास होगा, ये सारे प्रोजेक्ट पे काम होगा. कैमरामैन आनंद गौड़ के साथ राज पांडे, CN न्यूज़ मुंबई, चेंबूर विधानसभा. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.